नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला कोणता शाप असेल तर तो फुटीचा शाप आहे. आणि त्याचमुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी जी 100% कडे निघालेली आहे, तिचा काठावर बहुमत मिळवत विजय झालेला आहे. कल्पना करा, जर एकनाथ शिंदे फुटले नसते तर आज मुंबईचा निकाल काय लागला असता. त्यासाठी आपल्याला 2019 ची घटना आठवावी लागेल. वर्षा बंगल्यावरून उद्धव ठाकरे मातोश्रीकडे निघाले त्यावेळेला ती जी दुतर्फा गर्दी होती, त्या गर्दीच्या डोळ्यात साचलेले अश्रू काय सांगून गेले होते. आणि मग शेवटी राजकारण आहे. मराठी अमराठी भेद करायचा नाही, आमचं हिंदुत्व कसं व्यापक आहे वगैरे वगैरे असा सगळा तात्विक मुलामा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्यायला लागलेले आहेत. आणि राज ठाकरे यांनी काँग्रेसशी तडजोड करून कसं सरकार आणलं, हिंदुत्व कसं सोडलं, असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचं सरकार येण्यापूर्वी जे अजित पवार यांच्याबरोबरचं जे सरकार आणलं होतं, ज्या वेळेला महाराष्ट्र साखर झोपेत होता, त्यावेळेला काय केलेलं आहे, कोणती तडजोड केली होती, हे मात्र महाराष्ट्राने विचारायचं नाही. एकूणच बघा, मुंबईमध्ये काल रात्री 12-1 वाजेपर्यंत मतमोजणी चालू होती. त्यावेळेला सगळे ठोके खालीवर होत होते. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या अंधभक्तांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधले आणि भारतीय जनता पार्टीमधले आणि अलीकडच्या काळात निर्माण झाले ते सगळे नव हिंदुत्ववादी जे अंधभक्त आहेत, जे नितेश राणे यांच्या अतिशय गलिच्छ, गचाळ आणि उन्माद असलेल्या हास्य विकटातून समोर आलेला आहे. ते इतकं विकट की फडणवीसांना ते सांगावं लागलं की हा उन्माद आहे, तो थांबवा. जे चालू होतं काल सकाळी 10 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत, की बघा आम्ही 150च्या पार कसे चाललेलो आहोत. आणि घडलेलं काय मुंबईमध्ये? घडलेलं हे आहे की अतिशय काठावरचं असं बहुमत मिळालेलं आहे. ते एकूणच काय आहे त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. एक तटस्थ भूमिकेतून, स्वतंत्र पत्रकारिता म्हणून, सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, हिंदी सक्ती 8 जुलै, तो आदेश तो का काढला गेला? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकदम का कळवळून आलं हिंदी भाषेबद्दलचं प्रेम? आणि त्यानंतर आपलं पेल्यातलं वादळ थांबवायचं, शुल्लक वाद थांबवायचे म्हणत राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत एका व्यासपीठावर आले. तिथून सुरू झाला मराठी अस्मिता, गुजरात यांच्या घशात मुंबई कशी टाकली जाणार आहे, MMR रिजन हे कसं गुजरातला जोडलं जाणार आहे, हे सगळी मांडणी राज ठाकरे यांनी अगदी व्यवस्थितपणे केली. आणि राज ठाकरे जे बोलतात, मराठी मराठी करतात, परप्रांतीयांवर खळखट्याक करतात, म्हणून काँग्रेसने उद्धव ठाकरे यांची सोबत सोडली. महाविकास आघाडी म्हणून लढायचं नाही आणि तिथेच सगळा घोळ झालेला आहे. काँग्रेसने ज्याप्रमाणे इतर ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती केली, त्याचप्रमाणे जर केली असती तर आज निकाल वेगळा लागला असता. हे एक वेगळं सांगायची गरज नाही. पण काँग्रेसला आपली कमिटेड वोटर्स आपल्या ज्या आहेत त्या टिकवायच्या. आता काय झालं, 2017 मध्ये जी संख्या होती काँग्रेसची त्याच्यापेक्षा आता कमी जागा मिळालेल्या आहेत. काँग्रेसला 24 वगैरे जागा मिळालेल्या आहेत. मग काँग्रेसने हे केलं. अगदी उद्धव ठाकरे यांच्याकडून राहुल गांधींना देखील विनंती करण्यात आली की बघा, विचार करा. आणि मग असं ठरलं की पोस्ट पोल नंतर आपण सत्ता स्थापन करताना एकत्र येऊ शकतो.
आणि त्यावर तडजोड झाली आणि पुढे सगळं झालेलं आहे. आता काय झालं की जे उद्धव ठाकरे मी मुंबईकर उदारमतवादी होऊन आपलं संघटन कौशल्य दाखवत शिवसेनेचा राजकीय विस्तार मुंबईमध्ये करत होते, त्याला मग हा मराठीचा राज ठाकरेंचा मुद्दा हा त्यांनी स्वीकारला. 20 वर्षानंतर दोन्ही भाऊ एकत्र आले आणि मग मी मुंबईकर या उदारमतवादी धोरणामुळे जे बहुभाषिक वळाले होते शिवसेनेकडे ते बाजूला झाले का, हे या निकालावरून त्याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मग शेवटी जसं हिंदुत्व आमचं कसं व्यापक आहे, तसं मराठीत्व जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी, या पद्धतीने तिथे आक्रमकता दाखवायला सुरुवात ठाकरे बंधूंनी केली पाहिजेत आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं देखील. परंतु ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे परप्रांतीय मराठी अमराठी आता वाद करून जो विनाकारण वाद घातला जातो तो थांबवा वगैरे वगैरे जे असं बोलायला लागलेलं आहे. हिंदुत्व आमचं कसं व्यापक आहे, म्हणजे पूजा पद्धती जरी आमची वेगवेगळी असली तरी हिंदुत्व कसं आहे, असं आता एक विशाल भूमिकेतून फडणवीस व्याख्या करायला लागलेत. कालचं त्यांचं आठवण ते काय, म्हणजे आम्ही एमआयएमसी युती करू, मुस्लिमांना उमेदवारी देऊ, वाटेल ते करू, आम्हाला आता पूर्ण परवानगी आहे आणि आता आम्ही महाराष्ट्रातल्या 29 पैकी 24 महानगरपालिकांवर निर्विवादपणे सत्तेवर आलेलो आहोत, तेव्हा बोलायचं कारण नाही, राजकारण आहे. आणि जसं सुरुवातीला मी म्हटलं 2019 मध्ये जे घडलं, उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर का गेले, कारण की अमित शहा यांनी आपला शब्द झुगारला. म्हणजे 2014 मध्ये स्वतंत्र लढले होते उद्धव ठाकरे, त्यावेळेला 63 आमदार त्यांनी अखंडित शिवसेनेकडून निवडून आणले होते. त्यावेळेला भाजप सोबत नव्हती. 2014 मध्ये एकमेकाची मतं ट्रान्सफर होणं वगैरे विषयच नव्हता. 2019 मध्ये युती झाली. मग त्याच्यानंतर मग आता निदान सत्तेचं समान वाटप केलं पाहिजे, मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पद आलंच. परंतु 100% आणि अतिशय राजकारणामध्ये सर्व क्षम्य कूटनीती ते नाकारलं गेलं मुख्यमंत्री पद, आणि मग उद्धव ठाकरे इकडे आले. मग काय घडलं हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता प्रश्न काय झाला होता आज या क्षणाचा, की आशिया खंडातली सर्वात श्रीमंत ही महानगरपालिका, मुंबईची महानगरपालिका, देशाची आर्थिक राजधानी, आणि ठाकरे कुटुंब आणि मराठी आणि हिंदुत्व आणि महाराष्ट्र हा जो काही चतुष्कोन आहे, हा भेदण्याचं काम भारतीय जनता पार्टीला करायचं होतं. आणि शेवटी राजकारण म्हटलं की सूड आला, सत्तेचा मोह आला, सगळ्या कमरेचं सोडून सगळ्या भेटीगाठी आल्या, मिठ्या आल्या, ते सगळं केलं तर ते राजकारण यशस्वी होतं आणि सत्तेचा मध चाखता येतो. त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस धुरंधर ठरलेले आहेत. आणि शेवटी हे बघा, जो जीता वही सिकंदर, तसं देवेंद्र फडणवीस ठरलेले आहेत. त्यांनी ते सगळं केलेलं आहे. सामदंड भेद काय ते केलेलं आहे. आणि मुंबईमध्ये कसा विजय मिळवला, उद्धव ठाकरेंना कसा धडा शिकवला, असं जे काही सगळी जे उन्माद असा जो विजय सांगितला जातोय, प्रत्यक्षात तुम्ही बघा 2017 मध्ये 82 जागांवर भारतीय जनता पार्टी निवडून आली होती मुंबईमध्ये. आजची संख्या काढा, 88-89, म्हणजे भर किती पडलेली आहे. 2017 ते 2026 पर्यंत काय काय यश मिळवलेलं आहे. फक्त 6 ते 7 नगरसेवक जास्तीचे निवडून आणता आलेले आहेत भारतीय जनता पार्टीला, हे लक्षात घ्या. मुंबईमध्ये गेल्या महिनाभरात जे काय होर्डिंग, डिजिटल वगैरे, काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकास ज्या अजीर्ण होईपर्यंत
ज्या जाहिरातींचा मारा झाला, किती कोट्यावधींचा खर्च केला गेला, आणि ह्या तर दिसलेला खर्च आहे. पण जो मतांचा रेट ठरवला होता, त्या रेटचं काय, 5,000, 10,000, 15,000, 50,000, गाड्या, बुलेट, फ्रीज, वॉशिंग मशीन, काय 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 नाही केलेलं आहे. हा पैसा आला कुठून हे विचारायचं नाही. हे झालेलं आहे. आणि मग ते आता आता रडीचा डाव सुरू होईल. मग अमुक होईल, मग निवडणूक आहेत, मग अमुक, मग बोटालाशाही वगैरे 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 ते सुरू होईल. पण एक लक्षात घ्या की मराठी बहुल जो मतदार आहे, मुंबईची जान जी आहे, मराठी माणूस जो संयुक्त महाराष्ट्राशी लढला, रक्त सांडलं आणि मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून प्राणांचं बलिदान दिलं, तो मराठी माणूस दादर, परळ, तो जो मराठी सगळा पट्टा आहे, तिथे त्यांनी जो दांडपट्टा चालवलेला आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे उमेदवार तिथं जिंकलेले आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे काल आपण जे बोललेलो आहोत की उद्धव ठाकरे जिंकले देखील, आणि हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलं कळत आहे. त्यामुळे ते आता ठाकरे बंधूंवर टीका न करण्यामध्ये जास्त आता पसंती द्यायला लागलेले. त्यांना कालच कळत होतं, ज्या वेळेला दिवसभर सगळा ऊर फाटेस्तोर जे काही विजयाचा उन्माद जो चालू होता, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून ठाकरे ब्रँडचा बँड वाजलेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे आम्हाला आशीर्वाद आहेत, हे जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय बोलकं होतं. आता ते ठीक आहे, आता ते म्हणतील बा खरे ठाकरे ब्रँड म्हणजे तो बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड वगैरे. मग त्या ठाकरे ब्रँडचा, बाळासाहेब ठाकरेंच्या ब्रँडचा, उद्धव आणि राजचा नाही, बाळासाहेब ठाकरे यांच्या ब्रँडचा बँड वाजवणं, हे उद्योग, राजकीय उद्योग केला कुणी? एकनाथ शिंदे बळी पडले. ईडी, इन्कम टॅक्स, जेलमध्ये जावं लागेल किंवा अमुक अमुक होईल, आणि नाहीतरी तुम्हाला मुख्यमंत्री पदाची इच्छा आहेच आहे, ती या इकडे आले तर पूर्ण होऊ शकते. आणि मग तो मोह कसा सुटणार? असा कोण राजकीय व्यक्ती आहे किंवा माणूस आहे की चल मुख्यमंत्री पद देतो आणि नाकारू शकतो? ते झालं, एकनाथ शिंदेंनी केलं. आज मुंबईमध्ये ज्या 24-28 ज्या काही जागा आलेल्या आहेत एकनाथ शिंदेच्या, प्रयत्न खूप केला. उद्धव ठाकरे यांचे माजी नगरसेवक जे 2017 मध्ये 84 आले होते, त्याच्यापैकी 50, 48 की 50 हे एकनाथ शिंदेंनी खरेदी केले, ते उभे केले. त्यातले आले किती निवडून हे बघायला पाहिजे. मग जसं सुरुवातीला म्हटलं की मराठी माणसाला पहिल्यापासून जो फुटीचा शाप आहे, जी खेकडा वृत्ती आहे एकमेकाचे पाय ओढण्याची, ती नडलेली आहे. आणि तेच मुंबईमध्ये झालेलं आहे बघा, दुसरं काही झालेलं नाही. आणि त्यामुळं आता हे जे काही सगळं जे कडबोळ आहे राजकारणामधलं, ते कोणत्या कधी कोणत्या दिशेला फिरेल हे काही सांगता येत नाही. उद्या एकनाथ शिंदेचा कार्यक्रम आता नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अनेक जालना, सगळीकडे जसा व्यवस्थित करण्यात आलेला आहे. आता एकनाथ शिंदे यांची गरज संपलेली आहे. जो शिवसेनेच्या राजकीय साम्राज्यावर जो दरोडा टाकायचा होता, तो व्यवस्थित टाकण्यात आलेला आहे. एकनाथ शिंदे फुटलेले आहेत. एकनाथ शिंदे यांना 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद एकदाच मिळालेलं आहे. आता ठाणे एक ठाणे, पुन्हा ठाण्यामध्ये ठाण मांडून बसावं लागणार आहे. दुसरं काही हातात ठेवलेलं नाही. आणि मग महायुतीच्या माध्यमातून मुंबईचा कसा विकास वगैरे अशा एकनाथ शिंदे जरूर गप्पा मारतील. नगर विकास खातं जरूर सांभाळतील. परंतु हा म्हणजे एकनाथ शिंदे म्हणजे आता महायुतीमधला दात पडलेला वाघ आहे, लक्षात घ्या. आणि देवेंद्र फडणवीस, हे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम केला,
मुंबईमध्ये सत्ता आणलीच, ट्रिपल इंजिनचं सरकार आणलंच, तर एकनाथ शिंदे काय आहे? हे लक्षात घ्या आणि याचा विचार केला पाहिजे. आणि 100% भाजप हा जो महाराष्ट्राच्या चौका चौकामध्ये नाचतोय, सगळे अंधभक्त उन्माद व्यक्त करत आहेत, ते बघत राहा. एवढंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.